नमस्कार चमत्कार मित्रांनो, चमत्कार मित्रांनो, चमत्कार. नमस्कार बोल. काय चमत्कार झालाय. काय चमत्कार झाला? पृथ्वीवरचा चंद्र खाली आलाय. कुठे आलाय? हा का माझ्या डोळ्यासमोर आहे. मी आणि चंद्र. कुठे होतास तू? अरे कुठे होतो म्हणजे गावी गेलो होतो. खूप मोठं गाव आहे आणि त्या गावामध्ये एक मोठा बंगला आहे. एक मोठा बंगला आहे. एवढा मोठा बंगला आहे की हॉलमधून टॉयलेटपर्यंत जायला ऑटो वापरावं लागतं. ऑटोमॅटिक हे असंच केलं होतं. काहीच नाही. अरे माझं मोठं गाव आहे. आणि त्या गावामध्ये माझे 4 मोठे बंगले आहेत. काय? आणि माझ्या बंगल्याच्या हॉलमधून टॉयलेटमध्ये जाण्यासाठी 103 नंबर बस पकडावी लागते. काय सांगू? अशी 103 बस आहे. हे काय? आपण भेटतो. त्या आईला आमच्या गावामध्ये आमची एक मोठी विहीर आहे. मोठी विहीर आणि हे तर काहीच नाही. अरे आमच्या गावामध्ये माझ्या मोठ्या 4 विहिरी आहेत. बस सायलेंटमध्ये विहीर माझीच आहे. काय सांगू? पाणी दिलं. हो? किती पैसे? पैशाला पाणी दिलं होतं. पाणी टाका. अरे एक सेट चल. माझी एक फटफटी आहे. फटफटी माझ्या 4 फटफटी आहेत. एक बुलेट आहे. अरे माझ्या 4 बुलेट आहे. हे 4 कार आहे. एक बाप. 4 बाप. व्हेरी गुड. अरे नाही मस्करी. अरे मस्करी सोड मित्रा. आपण ज्यासाठी इथे आलेलो आहे त्या मुद्द्यावर येऊया. अरे 24 तारखेला आता येत्या 24 तारखेला महानगरपालिकेच्या निवडणुका येतात आणि या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार कसा निवडावा, योग्य उमेदवार कसा असावा ते आपण लोकांना इथे सांगायला आलोय. सांगायला आलो. अरे पण हे आपण सांगणार कसं? सांगायचं नाही, डायरेक्ट दाखवायचं. हे गोष्ट लोकांना आपण गोष्ट दाखवूया. गोष्ट दाखवायची. तुला बघायची आहे? मला बघायची. चल दाखवतो. चल. गेला माझा नवरा का? आवाजून गेला. हो, आहात ना. पण अजून उपयोग काय? म्हणजे यांच्या घरात लक्ष नाही. बायकोकडे लक्ष नाही. म्हणजे यांचं कसं? त्या बघायचं आणि डायरेक्ट कामावर जायचं. बाकी नका बसू, कामावर जा. पण घराकडे पण लक्ष द्या. एवढी सुंदर बायको आहे, तिच्यासाठी जागा कसं आणत नाही हो तुम्ही? एवढीची गोष्ट आत्ता देतो. हे काय? आता याची चुलणी करून मारू करते का? काय आहे ते आता हे काय? अरे देवा, माझ्या सगळ्या पगार टॅक्समध्ये पाण्याचा टॅक्स, रस्त्याचा टॅक्स, घराचा टॅक्स, आता फक्त माणसावर तेवढा टॅक्स बसवायचा बाकी आहे. अरे कशाला एवढी करते? अरे तू काळजी करू नकोस. आता आपल्या केके मात्र साहेबांनी टॅक्स कमी व्हावा याच्यासाठी एक पाऊल उचलले. मग दुसऱ्या पाऊल कोण उचलणार? आपण उचलायचं. म्हणजे अरे म्हणजे येत्या 24 तारीखला महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीमध्ये आपण आपल्या शेतकरी कामगार पक्षाचे आपले लाडके उमेदवार माननीय केके मात्र साहेबांना निवडून आणले आणि आपल्या विभागाचा सगळा विकास होईल. आपले सगळे प्रश्न सुटून जातील. अच्छा.